बघा, एक अप्रामाणिक दुकानदार 15 रुपये किलोने खरेदी केलेली साखर 20 रुपये किलोने विकतो. तसेच 1000 ग्रॅम ऐवजी 850 ग्रॅम साखर देतो. तर त्याचा वास्तविक नफा किंवा तोटा किती असा प्रश्न. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या हेतून वाकसर राबतात, कष्टतात. लेकरांनो, पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत तुमच्या मनातील गणितासंबंधी विविध समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर लेकरांनो प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाच्या प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत. प्रत्येक प्लेलिस्टमध्ये सरावासाठी शेकडो हजारो प्रश्न उपलब्ध आहेत. प्रश्न कुठलाही असू द्या, प्रश्नातील केवळ 4-2 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा. आता हा प्रश्न सोडवत असताना एक अप्रामाणिक म्हणजे फसवणूक करणारा दुकानदार 15 रुपयानं स्वतः लक्ष द्या, हा दुकानदार 15 रुपये किलो दरानं 15 रुपये किलोने खरेदी केलेली साखर 20 रुपये किलोने विकतो आणि पुढं 1000 ग्रॅम ऐवजी 850 ग्रॅम साखर देतो. म्हणजे साखरेचा मूळ भाव किंवा मूळ खरेदी काय? 15 रुपये. मात्र गिराईकासाठी साखरेची विक्री काय? तर 20 रुपये. ही गोष्ट आमच्या लक्षात आली सर. हा दुकानदार 15 रुपये किलोनं स्वतः साखर खरेदी करतो आणि गिराईकाला 20 रुपये किलोनं विकतो. पुढे दुसरी फसवणूक हा दुकानदार अशी करतो, 1000 ग्रॅम ऐवजी 850 ग्रॅम साखरच फक्त गिराईकाला देतो. आता हे 1000 ग्रॅम म्हणजे काय? एका किलोत लेकरांनो, एका किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. हा दुकानदार प्रत्यक्षात साखर विकत असताना गिराईकाला फक्त 850 ग्रॅम एवढीच साखर विकतो. म्हणजे तिथंही 150 ग्रॅम फसवणूक करतो गिराईकाची. 850 ग्रॅम साखर विकतो म्हणजे याला किलोमध्ये जर आम्ही कन्व्हर्ट केलं, 850 हे ग्रॅम आणि हे सुद्धा ग्रॅम आहेत. एका किलो मध्ये 1000 ग्रॅम असतात लेकरांनो. 850 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? त्याचं उत्तर लेकरांनो 0.85 किलो. आता 1 किलो साखर तो 15 रुपयानं स्वतः खरेदी करतो आणि गिराईकाला 0.85 किलो अर्थातच 850 ग्रॅम साखर 20 रुपयात विकतो. आता ही जी साखर आहे 0.85 किलो ही त्याला केवढ्यामध्ये पडली बाबा? साखरेचा मूळ भाव 15, याला गुणीला 0.85. लक्ष द्या, 0.85 हे किलोमध्ये आम्ही कन्वर्ट केलं. हा गुणाकार दशांश चिन्ह नाही असं समजून करा. 15×5 = 75, 7 15 8 20 7 127. म्हणजे 2 घरं सोडून दशांश चिन्ह, 2 घरं सोडून दशांश चिन्ह, म्हणजे 12.75 रुपये. 12.75 रुपये ही काय आहे? 850 ग्रॅम 50 ग्रॅम साखरेची ही खरेदी आहे. म्हणजे 850 ग्रॅम साखर त्या दुकानदाराला 12.75 रुपयात पडली. मात्र ती त्यानं केवढ्यात विकली हो? तर 20 रुपयात. प्रथमतः त्याला प्रत्यक्ष झालेला नफा किती? 20 रुपयात विकली, त्याची खरेदी आहे 12.75. ही वजाबाकी काय? तर 7.25 रुपये हा त्याचा काय आहे? प्रत्यक्ष नफा आहे. लेकरांनो लक्ष द्या, गोष्टी लक्षात यायला ना तुमच्या. दुकानदारानं काय करते? दुसरी फसवणूक, 1000 ग्रॅम ऐवजी 850 ग्रॅम एवढीच साखर गिराईकाला प्रत्यक्षात विकते.
लक्ष द्या, आम्हाला नफ्याची टक्केवारी विचारली. नफा होत असतो खरेदीवर 850 ग्रॅम. त्यानं विकलेली ही जी साखर आहे लेकरांनो 850 ग्रॅम, हिचं मूल्य काय आहे? खरेदी मूल्य 12.75 म्हणजे 12.75 रुपये. ही फसवणूक करून दुकानदार गिराहिकाकडून 20 रुपये घ्यायला लागला. लक्ष द्या, म्हणजे किती नफा कमवा लागला हो? तर 7.25 रुपये. नफ्याची टक्केवारी काय हा प्रश्न, तेव्हा प्रत्यक्ष नफा गुणिला 100 भागीला 850 ग्रॅमची ही काय आहे खरेदी, किती? 12.75. प्रत्यक्ष नफा गुणिला 100 भागीला खरेदी. अंशातील हा गुणाकार 725 छेदस्थानी 12.75, छेदामधलं दशांश चिन्ह घालवायचं. अंशामध्ये शून्य घ्या, मात्र शून्य किती घ्या? तर दशांश चिन्हानंतर जेवढ्या संख्या तेवढी शून्य घ्या, किंवा एकावर तेवढी शून्य असलेली संख्या गुणीला घ्या. अर्थ तोच. 12.75 हे दशांश चिन्ह गेलं. 56.86% ही त्याच्या नफ्याची फसवणूक करून त्याला प्राप्त झालेली टक्केवारी. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. ओके. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.